नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबरी सरांनी लिहिलेल्या सुवर्ण गरुड या सुंदरशा पुस्तकातील नकुल हा छानसा लेख आज आपण ऐकणार आहात. तरुण भारत बेळगाव दिवाळी विशेषांकामध्ये 1999 साली हा लेख प्रथमतः प्रकाशित झाला होता. अतिशय सुंदरसा लेख. चला तर सुरुवात करूयात. नकुल. सर लिहितात, नवेगाव बांध येथील आमच्या निवासस्थानासमोर बाग होती. शोभेच्या फुलझाडांबरोबर अनेक प्रकारची मोठी फळझाडं होती. डाव्या बाजूला खिडकीसमोर एक भलं मोठं आंब्याचं झाड होतं. घराच्या मागच्या बाजूला दाट झुडपी जंगल. कुंपणाच्या हद्दीवर दाट सावलीची चिंच होती. घरासमोरच्या बागेला तिन्ही बाजूनी पिवळ्या बांबूचं दाट कुंपण. पक्ष्यांना आकर्षित करण्याकरिता चेरी, बोर, चंदन व करवंदाची झाडं होती. आंब्याच्या झाडावर मोठ्या घोबडासाठी पेटीचं घरटं लावलं होतं. इतर लहान पक्ष्यांसाठी योग्य त्या ठिकाणी पेटीची घरटी बसवली होती. घरासमोरचा एक रस्ता तळ्याकडे जाई. घराच्या उजव्या बाजूला असलेला रस्ता वनविश्रामगृहाकडे जाई. बागेत अनेक प्रकारचे रंगीबिरंगी पक्षी आढळून येत. सरपटणाऱ्या प्राण्यांत धामण, घोरपड व सरडे होते. जमिनीवर, पाण्यात तसेच झाडावर राहणाऱ्या बेडगी होत्या. पावला पावलांवर अनेक प्रकारचे कीटक होते. चिंचेच्या झाडाखाली एक जुन्या वारुळात मुंगुसाचं कुटुंब राहत होतं. मुंगसाची जोडी दिसायला सारखीच असली तरी नर अंगाने जरा थोराड होता. त्याच्या शरीराच्या लांबी एवढे शेपूट होते. शेपटीचं टोक पांढुरक, पिवळट, भुऱ्या रंगाच्या त्याच्या शरीरावर पिवळ्या आणि काळ्या रंगाची छटा. शरीरावर राठ केस, प्रत्येक केसावर काळसर आणि राखी रंगाची वर्तुळ. शिंपीच्या आकाराचे त्याचे कान. ही मुंगसाची जोडी आमच्या बागेत हिंडता फिरताना अनेक वर्षांपासून मी पाहतोय. वर्षातून 3दा त्यांची वेत होई. प्रत्येक वेळी 3 किंवा 4 पिलं असायची. आपल्या आईबापांबरोबर फिरणारी ही पिलं इतकी सुंदर, नाजूक व गोजीरवाणी असायची की कित्येकदा ह्यातलं एखादं पिल्लू पकडून ते पाळण्याचा मोह मला व छायाला होतच असे. बागेतल्या मुंगसाच्या परिवाराकडे छाया तासनतास पाहत राहायची. ती जोडी आम्हाला कोणालाच भीत नसे. ती आमच्या घरात वरांड्यात आली की चोहोकडे फिरून झालं की प्रत्येक खोलीची तपासणी करीत फिरायची. ती त्याची सवयच होती. कित्येकदा दरवाजाच्या बांबूच्या चिकाचे पडदे उचलून ती आपल्या पिलांसह घरामध्ये प्रवेश करायची. काळ्या तांबड्या मण्यासारख्या डोळ्यांनी आमच्याकडे पाहत पाहत साऱ्या घरात फिरायची. पिलं वाढविण्याचं काम मात्र मादी करीत असे. कित्येकदा घरासमोरील रस्ता ओलांडून ती पिलांना झुडपी जंगलात चरावयास नेई. ज्यावेळी शिकारी पक्ष्यांपासून पिलांना धोका असे तेव्हा ती पुढं व पिलं मागं एका रांगेमध्ये चालायची. पुढचं पिलू आईची शेपटी तोंडात धरी. त्या पिलांचं शेपूट दुसरं पिलू, दुसऱ्या पिलाचं शेपूट तिसरं व तिसऱ्याचं चौथ्याने धरायचं. हे दृश्य शिकारी पक्ष्यांना लांबून एखाद्या अजस्र सरपटणाऱ्या प्राण्यासारखं दिसे. तोपर्यंत मुंगसाच्या परिवाराने रस्ता ओलांडून झुडपी जंगलात सुरक्षितपणे प्रवेशही केलेला असे. एकमेकांची शेपूट सोडून ती पिलं आईबरोबर चरू लागायची. बीड शोधून उंदराला कसं पकडायचं याचे संपूर्ण धडे ती पिलांना देई. इतर भक्ष्य धुंडाळताना ती प्रत्येक दगड गोटा उलथापालथा करी. प्रत्येक फांदी बाजूला सारी. जमिनीवरच्या प्रत्येक छिद्राचा व भेगांचा जलद गतीने मागोवा घेई. पाचोळ्यातून जाताना सावट ऐकू येणार नाही याची दक्षता घेई. त्याकरिता ती एका दगडावरून दुसऱ्या जवळच्या दगडावर उड्या घेत चाले. त्यांच्या पावलांना गादी असल्यामुळे पावलांचा आवाजही होत नसे. तिची पिलं तिचं अनुकरण करीत. भक्ष्याचा असा शिस्तबद्ध शोध कधी वाया जायचा नाही. कृमी, कीटकांची अंडी आणि अर्भके, फुलपाखरांच्या कोशातील अळ्या, गोगलगाई, मुंग्या, भुंगे, कोळी इत्यादी कितीतरी जीवावर ते तुटून पडत. ही सारी शोध मोहीम घेताना तोंडातून कधी आनंदाचा स्वर तर कधी रागाने केलेली गुरगुर ऐकू येई. मार्च महिना होता. मुंगसाच्या जोडीचं आमच्या घरी येणं एकाएकी बंद झालं. बागेतही ही जोडी दिसेनाशी झाली. तेव्हा एकदा दुपारच्या निवांत वेळी वारुळापासून दूर अंतरावर झाडाआड दुर्बीण घेऊन मी वारुळाकडे पाहू लागलो तेव्हा लक्षात आलं की तिथं नराच्या फेऱ्या वाढल्या होत्या. बऱ्याच वेळाने वारुळाच्या बिळातून जशी घोरपडीची पिलं डोकावावीत तशी मुंगसाची 3 पिलं डोकावताना दिसली. ती आकाराने उंदरा एवढी होती. त्या जोडीला माझा सुगावा लागला. दुसरा दिवस उगवला.
मी त्यांच्या मागावरच होतो. ती दोघं तोंडात एक एक पिल्लू घेऊन जंगलातील खडक कपारीकडे जाताना दिसली. तिसरं पिल्लू नेण्याकरिता आई पुन्हा येणार होती. मी लगेच धावत वारुळाकडे गेलो व पिलाला कातड्याचा ग्लो घातलेल्या हातांनी धरून घरी आणलं. 2-3 वर्ष पाळलेल्या मोठ्या खारीचं निधन झालं होतं. आता घरामध्ये पाळलेला प्राणी नव्हता. त्या पिलाला पाहून छायाला खूप आनंद झाला. आकाराने ते उंदरापेक्षा मोठं नव्हतं. चकचकीत राखी वर्ण, मण्यासारखे काळे डोळे, त्याचे मऊ मऊ पंजे व गुलाबी तोंड होतं. आमच्याकडे ते टकमक पाहत होतं. छायाच्या आबीने ते पिल्लू कसं व कोठून आणलं हे अजिबात विचारलं नाही. म्हणाली, हे मुंगूस एखाद वेळ छायाच्या हातापायाला चावलं तर नसता उपद्व्याप होईल. तेव्हा ते पुन्हा जिथून आणलंस तिथं नेऊन सोड, तिने सल्ला दिला. परंतु छायाला ते इतकं आवडलं होतं की ती सोडून देण्यास तयार होईना. तिला ते जिवंत खेळण्यासारखं वाटत होतं. आम्ही त्याचं नाव नकुल ठेवलं. त्याला अजून दात आले नव्हते. दुधाच्या बाटलीचं बोंड त्याच्या इवल्याच्या तोंडात जाईना तेव्हा काडीभोवती कापूस लपेटून ती दुधामध्ये भिजवून त्याच्या समोर धरलं तर त्याने तोंड फिरवलं. नंतर त्याने बरीच धडपड केली. सारखा चू चू असा आवाज करी. नंतर ती काडी पुन्हा त्याच्या तोंडासमोर धरली. तेव्हा त्याला आढळून आलं की या कापसामध्ये दुधाचा अंश आहे. तेव्हा मात्र कापसातील दूध तो शोषून घ्यायला लागला. एकदा त्याने कापसाचा बोळाच गिळून टाकला. त्याला मी गवत अंथरलेल्या बांबूच्या करंडीत ठेवलं. ती करंडी झोपताना माझ्या कॉटजवळ ठेवली. कित्येक वेळा त्याला दूध पाजण्यासाठी मला मध्यरात्रीनंतर उठावं लागे. काही आठवड्यानंतर ते बाटलीच्या बोंडातून हळूहळू दूध तोंडाने ओढू लागलं. रात्रंदिवस ते करंडीतल्या गवतामध्ये पडून राही. भुकेची वेळ झाली की ते करंडीत गोल गोल फेऱ्या मारी. फेऱ्या घालताना गवताचा आवाज येई. दूध द्यायला उशीर झाला की गुरगुरू लागे. बऱ्याच दिवसांनी त्याला पुढचे दात आले. पायात जसं बळ आलं तसं ते 2 पायांवर उभं राहून करंडीच्या तोंडातून डोकावून बाहेरच्या जगाकडे पाहू लागलं. रोज मी सकाळी चहा घेताना त्याला बाटलीतून दूध पाजवायचा. नंतर त्याला करंडीच्या बाहेर काढून खोलीत अंथरलेल्या सतरंजीवर सोडायचा. तसं तो इकडून तिकडे चालायला लागायचा. हळूहळू ते आम्हाला चांगलं सरावलं. छाया त्याला हाताळू लागली. तीच आता त्याला दूध पाजायची. भाजीची पानं व फळांचे तुकडे दी. खाणं झाल्यावर ते आपलं तोंड व दात पुढच्या पंजाने स्वच्छ करी. अंडी त्याला आवडत. पुढच्या पायाच्या पंजामध्ये अंडे धरून त्याच्या एका टोकाला बारीक छिद्र पाडून त्यातील बलक तो शोषून घेत असे. नकुल आता 6 महिन्याचा झाला तसा अधिक सुंदर दिसू लागला. त्याच्या केसांमध्ये रंग भरू लागले. आम्हा तिघांच्या मागे मागे खोलीतून फिरू लागला. याच्या आईबापांशी संपर्क साधताना जसा आवाज तो काढायचा तसाच आवाज तो आमच्या सहवासात काढू लागला. आता आम्ही त्याचे मातापिता झालो होतो. नकुल अतिशय जिज्ञासू स्वभावाचा होता. पक्ष्यांच्या पेट्यांच्या घरट्यात तो हर प्रयत्नाने प्रवेश करून चौकस वृत्तीने ती तपासायचा. मात्र त्याला घुबडाचं पेट्यांचं घरटं खूप आवडायचं. दुपारच्या वेळी जिकडं तिकडं सामसूम झालं की घुबडाच्या घरट्यात बसून पुढच्या छिद्रातून तोंड काढून आजूबाजूला तासनतास पाहत बसायचं. त्याच्या या उपद्रवामुळे पक्षी त्यात घरटी करेनाशी झाली. कित्येक वेळा खारी आणि उंदीर त्यात घरटी करायची. त्यांचा पाठलाग करून त्यांना तो मारून खायचा. काही साप त्यामध्ये आश्रय घ्यायचे. नकुल तर त्यांचा कर्दनकाळ होता. विंचू, इंगळ्या व साप अशा अपायकारक जीवापासून आमची बाग व घर तो सुरक्षित ठेवीत असे. एकदा छाया ज्या कॉटवर दुपारच्या वेळी वाचत अभ्यास करत पडली होती त्या कॉट खाली बागेतला नाग कधी येऊन बसला हे तिलाच कळलं नाही. तिने खाली वाकून पाहिलं तेव्हा तो वेटोळे घालून बसलेला नाग पाहताच तिने खाली उडी घेतली आणि ओरडत ओरडत आबीकडे धावली. नकुल बागेतून त्या नागाचा मागोवा घेत घेत घरात आला. लगेच त्या अही नकुलाची झुंपली. 2 पायावर उभा राहून तो नागाला जणू आव्हान देत होता. नाग फणा काढून फुतकार टाकत त्याला डसायचा प्रयत्न करीत होता. नकुल नागाभोवती चपळतेने फिरत होता. नाग त्याला आपल्या विळख्यात घेण्याच्या हेतूने मागं पुढं सरकत होता. नकुल त्याच्या फणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होता. विजेसारख्या चपळ हालचालीमुळे नागाला नकुलावर हल्ला करण्याची संधी मिळत नव्हती. नकुल मात्र प्रत्येक वेळी स्वतःचा बचाव करीत त्याच्या फणीचा चावा घेत होता. शेवटी नकुलाने नागाच्या डोक्याचा चेंदामेंदा करून त्याला आपल्या तोंडात धरलं व तो शेजारच्या झुडपी जंगलात निघून गेला.
विषारी आणि बिनविषारी साप कोणते याचं उपजत ज्ञान नकुलाला होतं. बिनविषारी सापाशी तसंच विषारी सापाशी झुंज करण्याची त्याची पद्धत वेगवेगळी होती. घोणस, फुरसे व सतरंजा या अतिविषारी सापाशी लढण्याचा तो प्रयत्न करीत नसे, परंतु त्यांच्या भोवती चपळतेने गोल गोल फिरत असता समोरून त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण दातांनी हल्ला करी. अशा झुंजीच्या वेळी त्याच्या अंगावरचे राठ केस काट्याप्रमाणे उभे राहत. त्याची कातडी जाड व सैल असल्यामुळे दंश टाळण्यासाठी त्यांचा उपयोग होई. मी जंगलात दौऱ्यावर जाण्याच्या तयारीला लागलो की तो मागच्या पायावर उभा राहून माझ्या हालचालींकडे पाहत राही. ड्रायव्हर सामान जीपमध्ये ठेवू लागला की तो गाडीत उडी घेऊन पुढच्या सीटवर बसून राही. गाडी चालू झाली की पाठ टेकण्याच्या भागावर चढून खिडकीतून जंगलाकडे पाहत असे. बाहेरच्या उघड्या जगाबद्दल त्याला खूप कुतूहल वाटे. जंगलात मी निरीक्षणासाठी पायी चालू लागलो की माझ्या पुढे किंवा मागे उड्या घेत तो चालत असे. तो धाडसी व बहादूर होता याचा प्रत्यय मला एकदा आला. वनमार्गाने जात असता एकदा नकुलाची गाठ एका कोल्ह्याशी पडली. कोल्हा आपले दात विचकून नकुलावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. तोच नकुलाने शेपूट आणि शरीराचे केस फुगवून शरीर उंचवून कोल्ह्याजवळ येताच खिर खिर असा आवाज काढून त्याला गुरकावून घाबरवलं. त्यामुळे कोल्हा घाबरला आणि त्याने पळ काढला. त्वेषाने दुप्पट झालेलं नकुलाचं शरीर हळूहळू पूर्ववत झालं. जंगलातील अशाच एका दौऱ्यामध्ये रानकोंबडीचा पाठलाग करताना नकुल रायमुनियाच्या घनदाट जाळीत गेला. तो परत आलाच नाही. बराच वेळ आम्ही त्याची वाट पाहिली. मी घरी आल्यावर नकुल छायाकडे धावत जायचा. तो नेहमीप्रमाणे तिच्याकडे न गेल्याचं पाहून तिने विचारलं, नकुल कुठे आहे? जंगलात घडलेली हकीकत जेव्हा मी तिला सांगितली तेव्हा ती हिरमुसली. रात्री झोपताना मी विचार करीत होतो की जंगलात नकुलाची वाट चुकली असेल का, परंतु रानटी मुंगुसाची वाट कधी चुकत नाही. त्याच्या गुदद्वाराजवळ वासाच्या ग्रंथी असतात. जंगलातून जाताना त्या ठिकठिकाणी घासत जातात आणि त्यांच्या सहाय्याने ते परतीचा मार्ग शोधून काढतात. नकुल अशाच वंशातील प्राणी आहे. याच उपायाचा अवलंब तो काही वेळाने परत उशिरा आल्याच्या नंतर त्याने केलाच असणार. आम्ही तिथे दिसत नसल्याचं पाहून तो गोंधळला असणार. जिथून नकुल गायब झाला त्या जागेमध्ये एक मुंगूस फिरताना दिसत असल्याचं अंगारीने काही दिवसांनी मला येऊन सांगितलं. मी लगेचच दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचलो. तो झुडपातून धावत माझ्या पुढे तो येऊन उभा राहिला आणि पायाला अंग घासू लागला. मी त्याला उचलून हातात धरलं तेव्हा तो नेहमीच्या ओळखीच्या नजरेने माझ्याकडे कुतूहलाने पाहू लागला. घरी आणल्यानंतर तो छायाबरोबर कितीतरी वेळ नाचत बागडत होता. मित्रहो, ही छानशी कथा इथे संपते. प्राण्यांना प्रेम दिलं की ते कितीतरी पटीने आपल्याला परत मिळतं ना. हा छानसा अनुभव सरांनी एका कथेच्या रूपात आपल्यासमोर मांडला आहे. तो आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एका सुंदरशा लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.